अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा. व्हीएसआर कंपनीच्या मालकाने सीआयडी समोर घेतलं एका व्यक्तीचं नाव. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय. 28 जानेवारी रोजी झालेल्या दुर्घटनेचा तपास सध्या सीआयडी कडून सुरू असून या प्रकरणात व्हीएसआर कंपनीच्या मालकाने महत्वाचा जबाब नोंदवला आहे. या जबाबात अपघातासाठी एका व्यक्तीला जबाबदार ठरवत त्या व्यक्तीचं नावही समोर आल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार प्रवास करत असलेले विमान व्हीएसआर कंपनीचंच असल्यामुळे कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांची सीआयडी कडून सखोल चौकशी करण्यात आली. पहिल्या दिवशी जवळपास 8 तास चौकशी करून त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर पुढील 3 दिवस त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. या चौकशीत विमान खरेदीची प्रक्रिया, तांत्रिक तपासणी, सुरक्षा नियमांचे पालन, विमानाच्या देखभाली संदर्भात कागदपत्रे तसेच अपघाताच्या आधीच्या परिस्थितीबाबत तपशीलवार माहिती घेण्यात आली. या संदर्भात सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामनंद यांनी चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. चौकशी दरम्यान व्ही.के. सिंग यांनी नोंदवलेल्या जबाबात विमान कोसळण्यामागे एका व्यक्तीची चूक असल्याचं त्यांनी सांगितलं. संबंधित व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे किंवा तांत्रिक प्रक्रियेत झालेल्या त्रुटीमुळे अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.